मंडळातर्फे सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेब आजच्या एकूणच या कार्यक्रमाचे उद्घाटक होते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान नरेंद्र मेहता साहेबांचा आहे। धन्यवाद धन्यवाद साहेब, आपण दिलेला वेळ, आपण दिलेलं सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे। मात्र निश्चितच मी लगेच विनंती करीन साहेबांना की एकूणच आपलं मार्गदर्शन प्लीज। काय विजय झाली ती टीम कुठली? रायची का? आगरी कोली समाज सामाजिक संस्था साईदत्त क्रीडा मंडळ तर्फे आयोजित आजच्या या क्रिकेट सामन्याला मंचावर उपस्थित राऊत साहेब, आमचे नगरसेवक परशुरामजी, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व मंडळाचे आयोजक, मी सर्वप्रथम ज्या ज्या टीमने यामध्ये आजच्या या सामन्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व टीमाचं मनापासून अभिनंदन करतो आणि जी टीम आता विजयी झाली त्याला शुभेच्छा देतो। जे पोहोचू शकले नाही रनर अप टीमला पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देतो। मी आयोजकाचा मनापासून धन्यवाद करतो की दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने हे सामने भरवतात आणि विशेष म्हणून पेनकर पारडामध्ये ज्यावेळी आगरी कोलींचे सामना असतात त्याला एक वेगळं अस्तित्व असतो, वेगळी भावना त्यात जुडलेली आहेत। प्रत्येक गावकऱ्यांची भावना या सामन्यासोबत जुडलेली आहे। मी एवढंच सांगेल की मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मी आश्वासित केलं होतं की मी निवडून आला तर तो तिकडचा जो आपला दफनभूमी त्याला आम्ही मैदान करणार। आपण बघितलं असेल तर ऑलमोस्ट आम्ही त्याला आता मैदान करून घेतलेलं आहे, माती लेवलिंग वगैरे करून, म्हणजे तोही मैदान आपल्या हक्काचा। ही जागा तर समजा एखादा प्रायव्हेटची आहे पण ती महापालिकाची तुमच्या कराने पैशाने घेतलेली ती जागा आहे आणि हे आश्वासित करतो हाही मैदान मूळ डीपी मध्ये आरण मैदान हा बाहेर आहेत, बाहेर किंवा इकडे दोघांमधून एक मैदान आम्ही ठेवणार म्हणजे ठेवणार। या डीपी मध्ये ते खरं म्हणजे त्या मैदानाच्या जागेवर हाऊसिंग फॉर दिस हाऊस टाकलेलं आहे तरी ते आम्ही वगळणारच। डीपी पब्लिश व्हायच्या अगोदर मी परवाच विशेष म्हणून अनेक विषयावर डीपी प्लान्सना बैठक झाली, मी आवर्जून हा इकडे बोर्ड ठेवून सांगितलं की या भागात सिटी कॉम्प्लेक्समध्ये एकही आरक्षण नाही आहे। एवढी मोठी जनदार लोकसंख्या, या गावाची एवढी मोठी लोकसंख्या, एकमात्र मैदानाने तेही तुम्ही वगळलेलं आहे, बरोबर शहराच्या दृष्टीने होणार नाही। पण आपण काळजी करू नका, आपण आपलं काम केलेलं आहे। मला परत एकदा या शहराची सेवा करण्याची संधी दिलेली आहे। आता माझं काम आहे हा मैदान वाचवायचं आणि हा मैदान कायम राहील असंच मी आपल्याला आश्वासित करतो। मी परत आयोजकाचा मनापासून धन्यवाद करतो। दरवर्षी आपण मला प्रेमाने आग्रह करतात, निमंत्रित करता आणि आम्हालाही खरं आवडतं इकडे यायला। आणि मी परत एकदा राय टीम म्हणजे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही आपले विधानसभा क्षेत्रातलीच टीम होती म्हणून त्याचाही मला आनंद आहे। तर तुम्हा सर्वांना धन्यवाद करतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। जेवढी प्रेक्षक आहेत आणि त्यांनाही विनंती करतो, दोन्ही संघांना विनंती करतो जरा प्लीज बसून घ्या। तेवढं मागे एनएस बाइंदर बसायची गरज नाही, पुढे या, तुम्ही देखील विजेते आहात मित्रांनो, या प्लीज। टीम राई कुठे आहे? चला प्लीज बसून घ्या। चला लगेच आम्ही हा कार्यक्रम संपन्न करतोय, लक्षात घ्या, कारण ही स्पर्धा 2 दिवस आयोजित करताना भरपूर मोठा आनंद, अगदी स्पर्धेत झालेल्या व्यवस्था साहेब सांगताना आनंद आहे की अगदी 16 गावं येतात, त्यांचे प्रेक्षक येतात, त्यात 2 दिवस त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था असते आणि निश्चितच मनापासून कौतुक होतं। ही स्पर्धा देखील लाईव्ह टेलिकास्ट असते, अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट झालंय आणि निश्चितच आपण काही विशेष सन्मान या प्रसंगी लगेच करणार आहोत। मेहता साहेबांना विविध कार्यक्रम आहेत आणि त्यानुसार निश्चितच हा कार्यक्रम आपण लगेचच आटोपता घेणार आहोत। चला आपण एक विशेष कार्यक्रम करूया। जरा राई संघाला जरा विनंती करतोय, राई टीम या, विनिंग टीम जरा वरती या कारण साहेबांना जायचंय। आपण लगेचच एनएस बाइंदर या, एनएस बाइंदर या, सेकंड प्राइज आपण अगोदर प्रदान करतोय कारण निश्चितच साहेबांना पुढे जायचंय, नंतर देऊया। तर एनएस बाइंदर संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ आणि निश्चितच अफलातून कामगिरी राहिली त्यांची आणि नरेंद्र मेहता साहेब यांच्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ॲलन आणि त्यांच्या टीमला देताना आम्हाला भरपूर आनंद होत आहे। वेल डन एनएस बाइंदर, या प्लीज सर्वांनी या। आणि एक खास कॅश प्राइज सुद्धा आहे, लक्षात घ्या।
रामजीभाई बरवाड यांच्या मार्फत अगदी जे कॅश प्राइज दिलंय ते तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. अफलातून कामगिरी. वेल्डन जोनास, वेल्डन दीपक भंडारी, वेल्डन ॲलन, वेल्डन ऑस्कर, डॉसन रॉड्रिक चांगला खेळ राहिलाय. वेल्डन केनमार्क. या प्लीज या बाजूला या. आणि हा आहे NS भाईंदरचा संघ. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. दिवसभर चांगला खेळ त्यांनी काल दाखवला होता. काय एनर्जी दाखवली होती. उपविजेता संघ ठरलाय. पेंटकरपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये 21वी स्पर्धा आणि निश्चितच उपविजेता ठरलाय NS भाईंदर. अभिनंदन. वेल्डन वेल्डन NS भाईंदरचं. आणि निश्चितच पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. डीबेन लाईव्हच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. टीम जेम्स बॉन्ड राही. चला रेडी राहा तुम्ही देखील वर या. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक फटकावणारा संघ या मैदानावर अधिराज्य गाजवणारा संघ. मागची 5 वर्ष सातत्याने एकच नाव जेम्स बॉन्ड राई. चला या या मित्रांनो लगेच वर या. आणि राकेश पाटील आमचे कर्णधार इथे उपस्थित होत आहेत. आणि निश्चितच हे पारितोषिक देताना आनंद आहे. जेम्स बॉन्ड राई संघाचा हा कर्णधार आणि जेम्स बॉन्ड राईचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन अभिनंदन टीम जेम्स बॉन्ड राईचा. प्रथम क्रमांक विजेता संघ साई दत्त पेंटकरपाडा आयोजित या स्पर्धेचा जेम्स बॉन्ड राई. अभिनंदन. नरेंद्र मेहता साहेब, परशुरामजी म्हात्रे साहेब, संजय वर्तक साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देताना आनंद होत आहे. अभिनंदन टीम जेम्स बॉन्ड राईचं. आणि निश्चितच खूप सारे कौतुक. धन्यवाद धन्यवाद. मनापासून आनंद. थँक्यू व्हेरी मच. साहेबांना विनंती आहे की निश्चितच तुमचा हा वेळ महत्त्वपूर्ण होता आमच्या एकूणच या कार्यक्रमासाठी. आणि आमदार म्हणून आपण जे काम करतायत ते निश्चितच आमच्या एकूणच या विभागासाठी महत्त्वपूर्ण आहे. थँक्यू व्हेरी मच नरेंद्र मेहता साहेब. त्यांना विविध कार्यक्रम आहेत म्हणून लगेच ते निघतायत. आणि साहेब लक्षात घ्या 30 तारीख आणि 1 मेला राईला स्पर्धा आहे. सर तुम्हाला निमंत्रण पोहोचलंय, टेन्शन नाही. तर यस मेहता साहेब नक्कीच येणार आहेत नो डाऊट. आणि निश्चितच मित्रांनो आताच तुम्हाला देखील जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांना देखील आम्ही निमंत्रण देतोय. 30 एप्रिल 1 मे राईला यायला विसरू नका. कारण 22वी स्पर्धा आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. आणि 1 मेची स्पर्धा म्हणजे सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा मित्रांनो. कारण जिथून जन्म झाला आगरी कोळी क्रिकेटला तिथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आता बसून घ्या. बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. जरा आपणही बसून घ्या प्लीज मित्रांनो. अजून कार्यक्रम बाकी आहे. दिलीप दादा थांबा जरा. चला धन्यवाद धन्यवाद. आमच्या सगळे मान्यवर बाकीचे नक्कीच इथे उपस्थित राहतील. काही इंडिव्हिज्युअल पारितोषिक अजूनही बाकी आहेत मित्रांनो. लक्ष वेधतोय तुमचं. मात्र निश्चितच आपण आता बक्षीस वितरण सोहळा तर सुरू झालाय. आणि आता माईक सुपूर्द करतोय आमचे सहकारी मित्र ते म्हणजे भारत राऊत यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे जो डेटा आहे तो तुमच्यापर्यंत आता पोहोचणार आहे. ओव्हर टू यू मिस्टर भारत राऊत. धन्यवाद संकेत. मात्र काही सन्मान हे अजूनही बाकी आहेत आणि ते सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. 2 दिवस उत्तमरित्या ज्यांना गुणलेखन केलं आणि त्यांच्या गुणलेखनामुळे एक चांगलं समालोचन आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं असे आमचे गुणलेखक राहुल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते राहुल यांचा शुभ सन्मान. थँक्यू राहुल. आणि खूप चांगलं गुणलेखन आहे तुझं आणि योग्य वेळेवर अपडेट तुझ्याकडून मिळत असतात. तर राहुलसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. त्यानंतर आमचे पंच ज्याने या सीझन मधील सर्वाधिक मॅचेस कव्हर केले आहेत महेंद्र शिंदे सरांना विनंती करतो त्यांनी वर यायचं आहे.
मी मनोज पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सीझन मधील सर्वाधिक मॅचेस स्पर्धा कव्हर अप करणारे आपले नामांकित पंच महेंद्र शिंदे मान फ्रॉम चारकोप वाया मीरा यांचा सन्मान साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीने केला जातोय. थँक्यू महेंद्र शिंदे सर, धन्यवाद. आपण आपला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. आणि धन्यवाद अरुण कदम. भाऊ कदम आहेत ते आमचे अरुण कदम आहेत. त्यानंतर हे थेट प्रेक्षेपण संपूर्ण जगभरात दाखवण्याचं काम ज्याने केलं. डी म्हणजे दमदार, बी म्हणजे भरोसेमंद आणि एन म्हणजे नेटवर्क. दमदार, भरोसेमंद, नेटवर्क. DBN लाईव्ह धनंजय मांगेला धनु यांचा शुभ सन्मान. प्रोप्रायटर आहेत, DBN लाईव्हचे मालक आहेत धनंजय मांगेला यांचा शुभ सन्मान शशिकांत वर्तक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू. आणि ज्यावेळेस DBN असते त्यावेळेस भरोसेमंद असते, लक्षात ठेवा. थँक्यू, वेळ दिला धनु, धन्यवाद. त्यानंतर ज्यानं 2 दिवस मोफत इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध केली ऋषभ शिंदे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऋषभ नाही यायचंय, चालेल आपण तुझा हाफ फोटो काढूया. ऋषभ ये, आपण तुझा हाफ फोटो काढूया, घाबरू नको तू, ये. थँक्यू. नाही आपण ते कट करूया, टेन्शन घेऊ नको तू. ऋषभ ये वर आहे. कॅमेरामॅन जरा थोडी तू ऍडजस्ट करा. साई दत्त क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू त्यांनी वर यायचे. सर्व खेळाडू साई दत्त क्रीडा मंडळाचे सर्वांनी मागे यायचे. साई दत्त क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू. ऋषभ यांचा शुभ सन्मान. 2 दिवस इंटरनेट सेवा फ्री या मुलांना दिले या स्पर्धेसाठी. थँक्यू ऋषभ, धन्यवाद, तुझं मनापासून आभार. बघा उन्हात आपल्यात गरमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मात्र कुठेही पाण्याचं प्रमाण कमी भासू दिलं नाहीये. तर ज्यांनी आम्हाला पाणी उपलब्ध केलंय, सुभाष माझी स्कूटरचे प्रोप्रायटर सुभाष माझी यांचा शुभ सन्मान. बघा माझी स्कूटर्स जर कोणाला घ्यायचे असेल तर सुभाष माझी यांच्याशी संपर्क साधा. आपल्या मास्टर्ससाठी 10% सूट आहे त्यांनी जाहीर केलंय. थँक्यू. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था ज्यांनी उपलब्ध केली सुभाष माझी. बघा नंदू म्हात्रे साई दत्त पेनकरपडा मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना वर बोलत आहेत. या मास्टर्स खेळाडू साई दत्त मास्टर्स खेळाडू साळगावकर ब्रदर्स ज्याने खास कोकणातून कोकम आणून एक ब्रँडेड कोकम सरबत उपलब्ध केलं. कुठलेही भेळसळ नाहीये, युट्यूबर देखील आहेत ते साळगावकर बंधू. प्युअर कोकम सरबत आपण या ठिकाणी प्यायलात, लक्षात ठेवा. साळगावकर बंधूंचा या ठिकाणी सन्मान केला जातो. युट्यूबर देखील आहेत ते साळगावकर बंधू. यश वर्तक यांच्या शुभ हस्ते साळगावकर बंधूंचा सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. आणि मी विनंती करतोय आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे खेळाडू खेळत आहेत साळगावकर बंधू हे युट्यूब चॅनल जे आहे हे सबस्क्रायबर करा. गणेश साळगावकर आणि प्रीतम साळगावकर हे युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा प्लीज. आपल्या मित्राला शेअर करा, इतकंच म्हणेल मी. थँक्यू साळगावकर बंधू, धन्यवाद. उपयुक्त असं आपण पेय आज सर्व खेळाडूंना दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि खास करून साई दत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं मी साई दत्त यंगस्टर्सचं मी मनापासून आभार मानतोय. कारण फ्रूट बास्केट त्यांच्याकडून देण्यात आलं,
त्यानंतर पूर्ण ड्रिंक ट्रॉली ही त्यांच्याकडून देण्यात आली. त्याच्यामुळे संपूर्ण साईदत्त यंगस्टर्स क्रीडा मंडळाचं मी साईदत्त मास्टर्स क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. संजू शर्मा आहेत का इकडे? संजू शर्मा, संजू शर्मा, संजूचा देखील सन्मान कर. खूप मोठं सहकार्य संजूनं केलंय. बॉल आणणं, ट्रॉफ्या लावणं, ट्रॉफ्या आणणं, त्यानंतर ही सगळे आवरावर करणं. 2 दिवस या मुलांना भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. लक्षात ठेवा, इतर वस्तू मिळत आहेत, मात्र मॅन पॉवर ही खूप महत्वपूर्ण असते आणि मॅन पॉवरच्या भूमिकेमध्ये या मुलांना जबरदस्त काम केलंय. एकदा टाळ्या व्हायला हव्यात या मुलासाठी. खूप चांगलं काम या स्पर्धेसाठी. थँक्यू संजू. प्रदीप मात्रे ज्यांना 2 दिवस आपला ऑटो जो आहे, रिक्षा जी आहे ही खास करून या स्पर्धेसाठी दिली होती. थँक्यू प्रदीप दादा, तुझं देखील मनापासून. फ्री सीएनजी त्यांनी भरला होता, फुल सीएनजी भरून ती रिक्षा दिली होती. मग चिकन आणण्यासाठी जाऊ द्या, भाजीपाला आणण्यासाठी जाऊ द्या, किंवा इतर गोष्टीसाठी ती रिक्षा वापरली गेली. थँक्यू, धन्यवाद प्रदीप दादा, तुझं मनापासून आभार. आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जातोय. थँक्यू थँक्यू, धन्यवाद प्रदीप दादा. नंदुभाऊंचा सन्मान करा. ट्रॉफ्या दिले, सगळं दिले त्यांनी. चला झाला का सन्मान? एक सन्मान अजून बाकी आहे. 2 दिवस ज्याचा आवाज आपण ऐकलात, ज्या गावातून 40+ क्रिकेटचा उगम झाला, अनेक वेळा ज्यांचे सल्ले आम्हाला दिले गेलेत, असे आमचे परम मित्र संकेतजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. साईदत्त पेनकरपणा मास्टरच्या वतीनं टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक संकेत पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. साईदत्त पेनकरपणा मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदूजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते संकेत पाटलांचा शुभ सन्मान. थँक्यू संकेत मित्रा, धन्यवाद, तुझं मनापासून आभार. चला, नो डाऊट आमचा सन्मान तर झालाय, मात्र अधिकृत समालोचक म्हणून मागच्या काही वर्षापासून सातत्याने तुमचा सगळा लेखाजोखा ज्यांनी ठेवलाय तो आपला मित्र भारत राऊत साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या, मी एक उल्लेख सुद्धा केला होता, हा माणूस 23 गावात जातो, 23 गावचं पाणी पितो, मात्र त्यांची कामगिरी भारदार आहे. वेल डन भारत, तुझा हा विशेष सन्मान साईदत्त पेंडकरपाड्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. अभिनंदन. आणि तुझी ही सेवा अशीच मिळत राहील आगरी कोळी समाज मंडळाला, हीच सदिच्छा. थँक्यू भारत. थँक्यू थँक्यू साईदत्त पेनकरपणा आणि धन्यवाद संकेत. चला वळूया आपण लगेचच मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं केला स्कोररचा केला. सर्वप्रथम आपण अंतिम फेरीच्या मॅचच्या दिशेने जाऊया. साई देवांश डेकोरेटर्स जे आहेत त्यांच्याकडून जम्स वॉन्ट राई या टीमसाठी, भूषण विनायक पाटील यांच्याकडून जम्स वॉन्ट राई या टीमसाठी 1000 रुपये कॅश प्राइज झालेत. राकेशने यायचं आहे आणि ते कॅश प्राइज घ्यायचं आहे. सेमीफायनलसाठी देखील दिले होते आणि फायनलसाठी देखील दिलेत. मी मनोजला विनंती करतो, मनोज हे कॅश प्राइज आपण द्यायचं आहे राकेश यांना. साई देवांश मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. अभिनंदन राकेश. आणखीन एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आमचे विकी मात्रे आणि आमचा लाडका गोट्या याचा देखील आम्ही इथे सन्मान करतोय. खूप चांगलं काम त्यांनी देखील केलंय या स्पर्धेसाठी. मैदानाची संपूर्ण साफसफाई बाहू गोट्याने देखील यायचं आहे. हा विशेष सन्मान साईदत्त पेनकरपणा मास्टरच्या वतीनं भाऊ तुझा. मोरव्याच्या मैदानात अफलातून कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मोरव्याच्या आगरी कोळी यंगस्टर्स
मॅच मध्ये त्याने घेतलाय आणि या स्पर्धेसाठी देखील खूप उत्तम दर्जाची कामगिरी. थँक्यू भाऊ, धन्यवाद. प्रसाद पाटील आहेत का? नाही आहेत का? ओके. फायनल मॅच. प्रसाद पाटीलचं देखील खूप मोठे योगदान या स्पर्धेला लाभलं गेलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. बघा, जर चुकून कुणाचा मान सन्मान या ठिकाणी राहून गेला असेल तर मी साईदत्त पेनकरपाडा मास्टरच्या वतीनं त्या व्यक्तीचं मनापासून मी म्हणेल खास करून आभार देखील मानतोय आणि क्षमा देखील मागतोय. चला वळूया आपण फायनल मॅच. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल केला जाईल. व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय अतिथी सन्माननीय संजूजी शर्मा साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. आणि अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रफुल्ल पप्या. एक तुला द्यायला सांगतो. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक पूर्ण केली. सलग 3 वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पप्प्यानं उचललाय. अभिनंदन पप्प्या. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराच्या दिशेनं. अनेक काम आहेत, अनेक अनेक असे दर्जेदार मी म्हणेल कॅचेस आपण पाहिल्यात. म्हणजेच डॉसनचा तो कॅच, त्यानंतर जॉनीचे ते कॅच, त्यानंतर म्हणायचं गेलं तर राकेशचे ते कॅच. भरपूर कॅचेस, भरपूर नामांकनामध्ये काही नावं होती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. मी प्रसाद पाटीलला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रसाद पाटील. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार बहाल केला जाईल सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार बहाल केला जातोय. इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही निवड फक्त आमची नाहीये, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार कोणाला द्यायला हवा ही निवड साईदत्त पेनकरपाडा मास्टर्स या मंडळानं केले. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जातोय मिस्टर डॉसन रॉड्रिक्स NS भाईंदर. कालच्या दिवसातील तो अफलातून कॅच आणि ते कॅचनं मी म्हणेल मॅच मध्ये वापसी केली NS भाईंदर टीमनं. जॉनीला देखील सोबत घेऊन येत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेल डन डॉसन. आणि जॉनीने देखील कॅच पकडले, त्याच्यामुळे त्यांना देखील सोबत आणले डॉसननं. क्या बात आहे डॉसन. खरोखरच टाळ्या व्हायला होत्या त्या डॉसन साठी. मान्यवरांचं आभार, विजेत्याचं अभिनंदन. प्रसाद पाटील यांचा सन्मान राहून गेला होता, त्यांचा सन्मानित आम्ही करतोय. मी हेमंत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण प्रसाद पाटील यांचा शुभ सन्मान करावा. थँक्यू प्रसाद, धन्यवाद मित्र तुझं. त्यानंतर आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट गोलंदाज एक आकर्षक ट्रॉफी आहे आणि त्यानंतर मला वाटतं एक स्पीकर बॉक्स आहे का, साऊंड सिस्टम आहे. एक स्पीकर साऊंड सिस्टम बॉक्स स्पीकर दिला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय विनय मात्रे, चिराग मात्रे यांच्याकडून आणि विनय मात्रे या दोघांकडून हे पारितोषिक आहे आणि त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक दिले जात आहे. बघा, उत्कृष्ट गोलंदाज 2 असे गोलंदाज होते ज्यांना जवळपास जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एकानं जवळपास 17 धावा देऊन 6 विकेट या स्पर्धेमध्ये काढल्या, तर एकानं 21 धावा देऊन 7 विकेट या स्पर्धेमध्ये काढल्यात. एक आहे भाईंदरचा तर एक आहे राईचा. कोण बोललो रे? उत्कृष्ट गोलंदाज टीम आहे जेम्स बॉन्ड राई, गोलंदाज आहे नितीन पाटील. मात्र एकदा व्हॅलीसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात, कारण व्हॅलीने देखील जवळपास 6 विकेट या स्पर्धेमध्ये काढल्या. 17 धावा देऊन व्हॅलीने 6 विकेट काढल्यात. मात्र नितीनने 21 धावा देऊन
जवळपास 7 विकेट या स्पर्धेमध्ये काढल्यात. बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट मिस्टर नितीन पाटील. थँक्यू नितीन आणि अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा या पेनकरपड्याच्या स्पर्धेमधून हा व्यक्ती काहीतरी घेऊन जातोय, रिकामी जात नाही हा कधी या पेनकरपड्याच्या स्पर्धेतून. बरोबर आहे ना, खरं आहे ना. चला आपण लगेच वळूया उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय अतिथीगण सन्माननीय मोहन पाटील आणि विशाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल केला जाईल. पुन्हा एकदा साऊंड सिस्टम आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज 4 इनिंग 31 चेंडू 57 धावा. टीम आहे NS भाईंदर आणि फलंदाज आहे मिस्टर जोनस. साऊंड सिस्टम तसेच आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन जोनस. चला मालिकावीर हा पुरस्कार देण्या अगोदर आमचे साथी समालोचक आमचे मित्र संकेत पाटील यांना काहीतरी घोषणा करायची आहे. नाही, घोषणा अशी काही नाही, मात्र सगळ्यात अगोदर मी एक विनंती करीन, ते म्हणजे जेवढे क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या साई दत्त क्रीडा मंडळासाठी झाल्या पाहिजेत. अफलातून आयोजन, सगळ्या व्यवस्थेची अगदी चोख बजावणी केली आहे. थँक्यू साई दत्त क्रीडा मंडळ आणि आमच्यावर तुम्ही जो विश्वास दाखवताय मागच्या कित्येक वर्षापासून, थँक्यू व्हेरी मच. आणि एक विशेष सूचना अशी आहे की सध्या राईच्या एकूणच जर्सी आपण बघतोय त्यांच्या एकूणच शरीरावर ती भावेश पाटील, राईचे भावेश परशुराम पाटील यांनी आम्हाला दिले. कन्स्ट्रक्शनचे ते ओनर आहेत. आणि ही जी ट्रॉफी आहे ही राईच्या संघाने एकत्रित निर्णय घेतला आहे की ही ट्रॉफी आम्ही भावेशला प्रदान करणार आहोत. त्यामुळे निश्चितच मनापासून धन्यवाद, कारण आज भावेश आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत असतो. त्यामुळे जेम्स बॉन्ड राई संघाकडून ही भावेशला भेट. जोरदार आहे भावेशसाठी. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. प्रशांत वर्धक विनंती करतो व्यासपीठावर या. प्रशांत वर्धक खरोखरच जे आपल्या संघाला काही ना काहीतरी देत असतात अशा व्यक्तींना ट्रॉफी देणं गरजेचं आहे. आपण ट्रॉफी तर जिंकतोच, आम्ही देखील तेच करत असतो. आणि मनोज पाटील यांना देखील विनंती करतो, त्याने देखील वर यायचं आहे. मनोज पाटील आपण देखील वर या. मालिकावीर पुरस्कार या पुरस्काराच्या दिशेने वळतोय मित्रांनो. एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि 32 इंचाची LED TV हा पुरस्कार आहे मालिकावीर. आणि सांगण्याची गरज नाहीये मालिकावीर कोण आहे ते, तरी सुद्धा मात्र एक फॉर्मॅलिटी म्हणून मी नक्कीच अपडेट देईल. पप्प्याचा आज पूर्ण दिवस पप्प्यानं काय कामगिरी केली. 4 इनिंग पप्प्या खेळला, 35 चेंडूचा पप्प्यानं सामना केला, 105 धावा पप्प्यानं बनवल्या. दुसरा जवळपास शतक पप्प्याचं या सीझन मधील. आणि 4 षटकं पप्प्यानं हाताळली, 34 धावा खर्च करत पप्प्यानं 3 विकेट काढल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर मालिकावीर हा पुरस्कार प्रदान केला जाईल सन्माननीय परशुरामजी म्हात्रे साहेब, सर्व मान्यवर, त्यानंतर प्रशांतजी वर्तक, त्यानंतर मनोजी पाटील, संजयजी वर्तक. सर्वांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार पप्प्याला बाहेर केला. मालिकावीर एकदा टाळ्या मिस्टर प्रफुल्ल पाटील. थँक्यू. आणि एक आणखीन सूचना करतो बघा, रामजीभाई बरवाड याने जी कॅश प्राइज दिली होती विजेत्या संघाला, या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रोख रक्कम 25,000. मात्र ती कॅश प्राइज आपण कशा प्रकारे दिली आहे हे फक्त टीम कॅप्टनला माहिती आहे.
तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही टीम कॅप्टन सोबत चर्चा करा. ते टीम कॅप्टन तुम्हाला सांगतील की 25,000 रुपयाची कॅश प्राइज आहे ही कशा प्रकारे वाटली गेली आहे. चला जाता जाता पुन्हा एकदा ज्या ज्या व्यक्तींनी या आमच्या स्पर्धेला सफळ संपूर्ण होण्यासाठी जी मदत केली आहे त्या तमाम व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जर कुणाचा सन्मान या व्यासपीठावर राहून गेला असेल करायचा तर त्यांचं देखील मी साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. त्यानंतर जर चुकून आम्ही 2 समालोचक संकेत पाटील आणि मी भरत आहोत यांच्याकडून जर चुकून एखादा शब्द चुकीचा पडला असेल तर त्याबद्दल देखील आम्ही क्षमा मागतोय. सन्माननीय अंकुश वर्तक यांचं देखील आम्ही इथे सन्मान करतो. तो राहून गेलो तर अंकुश वर्तकने यायचं आहे, जेवणाचं काउंटर सांभाळलंय. तर मित्रांनो आजचा दिवस इथे संपला असा मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी, जय क्रिकेट. पुन्हा भेटूया येत्या 30 तारखेला जेम्स बॉन्ड राईच्या त्या मैदानावर. धन्यवाद, शुभरात्री, थँक्यू. धन्यवाद DBN लाईव्ह, धन्यवाद.